न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। रस्त्यांवरील वाढते अपघात आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करत कडक भूमिका घेतली आहे। नव्या तरतुदीनुसार एका वर्षात 5 वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचा परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नव्याने लागू करण्यात आलेल्या या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे। सतत नियम मोडणाऱ्या रिपीट ऑफेंडर्समुळे अपघाताची तीव्रता वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। 4 वेळापर्यंत चालकांना दंड आणि ताकीद देण्यात येईल। मात्र 5व्यांदा चूक केल्यास आरटीओ कडून थेट कठोर कारवाई होणार आहे। त्यामुळे किरकोळ वाटणारी चूकही आता महागात पडणार आहे। दरम्यान कारवाईपूर्वी संबंधित चालकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार असून चुकीची कारवाई झाल्याची भावना असल्यास वरिष्ठांकडे अपील करण्याची तरतूद आहे। मात्र सीसीटीव्ही किंवा डिजिटल पुराव्यांवरून नियमभंग सिद्ध झाल्यास कोणतीही शिफारस ग्राह्य धरली जाणार नाही। वाहतूक नियमांचं सातत्याने उल्लंघन होत असेल तर 4 वेळापर्यंत दंड व ताकीद दिली जाणार आहे। 5व्यांदा चूक केल्यास लायसन व वाहन नोंदणी कायमची रद्द होणार आहे। नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यासाठी 45 दिवसांचा वेळ दिला जाणार आहे। या काळात दंड न भरल्यास कायदेशीर गुंतागुंत टळू शकते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।